ज्या विद्यार्थ्यांना आणखी काही ऑप्शन्स टाकायचे आहेत त्यांनी ही प्रोसेस फॉलो करावी. वेबसाईटवर जाऊन लॉग इन करणे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. कॅपमध्ये टेक्निकल एज्युकेशन तुम्हाला टिक करायचे. त्यामध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला जायचे. मोबाईलचं डेस्कटॉप साईड ओपन करायचे जेणेकरून तुम्हाला या टाईपचा विंडो भेटेल. या टाईपच्या विंडोमध्ये तुम्हाला एडिट अँड फिल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जायचे. यामध्ये तुम्हाला स्वतःचे चॉईसेस दिसतात की किती चॉईसेस टाकलेत. या चॉईसेसमध्ये तुम्हाला आणखी काही जर ॲड करायचे असतील तर तुम्हाला वर येऊन इन्सर्ट चॉईस कोडमध्ये जायचं आहे. इन्सर्ट चॉईस कोड याच्यामध्ये तुम्हाला जसं की मी आता एखादं टाकून दाखवतो. तुम्हाला सपोज एखादं चॉईस ॲड करायच्या तर तुम्ही युनिव्हर्सिटी निवडा. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी दिसते. सपोज मी आता शिवाजी युनिव्हर्सिटीचं एखादी चॉईस टाकतो आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जर मी आलो तर मला खाली कॉलेज दिसेल वालचंद कॉलेज सांगली. या वालचंद कॉलेज सांगलीमध्ये मी परत चॉईसेस टाकतो आहे. जसं हे मला कॅम्प्युटर सायन्स ॲड करायचं आहे. मी कॅम्प्युटर सायन्स ॲड केलं. ॲड केल्याच्यानंतर मला इथे एक ऑप्शन असेल इन्सर्ट चॉईस कोड, त्याला तुम्ही ॲड करू शकता. परत मी वालचंद कॉलेज सांगलीमधलीच ब्रँच दुसरी घेऊ शकतो कॅम्प्युटर सायन्स. परत मी इन्सर्ट करेल म्हणजे माझे चॉईसेस वाढत आहेत. परत मी ब्रँच घेतो आहे तिथलचीच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. परत मी त्याच कॉलेजची ब्रांच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲड करत आहे. तर या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना ॲड करायचे चॉईसेस ते ॲड करू शकतात तुमच्यानुसार. तुम्हाला गुगलवर खूप सारी माहिती भेटून जाते की कॉलेजेसचा कोड काय असतो, कोणती युनिव्हर्सिटी असते, त्यानुसार तुम्ही एक चॉईसेस इथं ॲड करू शकता. थँक्यू.